नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण बनवणार आहे सुकी अशी भोगीची भाजी। तर आपण पातळ कशा पद्धतीने बनायची त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की जाऊन बघा। आणि आज आपण सुकी बनवतोय, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। भाजीसाठी सर्व साहित्य रेडी करून ठेवलं आपण आणि आपल्याला बनवायची सुकी भाजी। तर चला काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर इथं जिरे घेतले, मोहरी, थोडीशी हळद घेणारे आपण, वांग बटाटे आपण चिरून ठेवले, शेंगदाणे छानपैकी 1-1.5 तास आपण भिजवून ठेवलं। ते हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे वाटण करून घेतलं जाडसर असं, मीठ, तीळ, फरसबी, वालाच्या शेंगा, वाटाणा पावट्याचं सोलून घेतलं आपण। आणि इथं मी मोठे बोरं कट करून घेतले, पेरू आणि गाजर। चला तर लगेच आपण आता फोडणी करायला घेणार आहे। तर 2 पळ्या तेल टाकून घेतलं, त्याच्यात अर्धा चमचा आपण मोहरी सुद्धा घालून घेतली, अर्धा चमचा आपण जिरे घातले। जिरे मोहरी छान तडतडली का लगेचच बाकीचं सुद्धा साहित्य घालून घ्यायचं। तर बघू शकता छान अशी जिरे मोहरी तडतडत झाली। तर ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो शिजायला त्या भाज्या आपण सुरुवातीला घालून घ्यायच्या। तर इथं मी वाटाणा घालून घेतला, शेंगदाणे घालून घेतले, फरसबी आणि गाजर। तर हे 2 ते 3 भाज्या मी अगोदर परतून आणि ह्या पहिल्या सुरुवातीला घालून घ्यायच्या। तर ह्या भाज्या घालून आणि छानपैकी आपण आता मिक्सअप करून घ्यायचं। तर 2-3 मिनटं आपण याला तेलावर मिक्सअप करून घ्यायचं, जेणेकरून छान अशा या भाज्या परतल्या जात्या। आता वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आहेत, तर छानपैकी याचा अर्क उतरतो। तर 2-3 मिनटं आपण झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर गरम पाणी करून आणि मग नंतर भाजीमध्ये टाकणार आहे। थोडंसं तेवढं शेंगदाणे आणि वाटाणा, गाजर, फरसबी शिजवण्यासाठी तर त्या 2-3 भाज्यांना जास्त वेळ लागतो। तर थोडंसं मी गरम पाणी करून आणि त्याच्यात टाकून आपण शिजवून घेणार आहे। तर पुन्हा परत झाकण ठेवून आपण 2-3 मिनटं त्याला छानपैकी मंद गॅसवर शिजवून घ्यायचं। तर बघू शकता मस्त असे आपले वाटाणा आणि शेंगदाणे, फरसबी, गाजर हे सर्व साहित्य शिजल्या गेले मऊसूत आणि बाकीच्या सुद्धा भाज्या आपण घालून घेणार आहे। तर लगेचच वालाच्या शेंगा, बाकीच्या सर्व भाज्या आपण आता घालून घेतो, जेणेकरून ह्या भाज्यांना जास्त वेळ लागत नाही शिजायला किंवा आपण परतून घेतल्या तरी शिजल्या जात्या। तर इथं पेरू, मोठं मी बोरचे छोटे छोटे काप करून घेतले, ते कापसुद्धा घालून घेतले। बटाटे, वांगे छानपैकी आपण इथं धुवून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले होते, जेणेकरून काळे पडत नाही। आणि छान मंद गॅसवर सर्व भाज्या आपण परतून घ्यायच्या। तर तुम्ही ह्या स्टेपला बाकीचे मसाले घालून सुद्धा पातळ भाजी बनवू शकता। तर पातळ भाजीचा मी व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे। तर इथं मी सुक्की भाजी बनवते। इथं भरपूर असे तीळ घालून घ्यायचे, भोगीची भाजी म्हटलं तीळ भरपूर आलेच। तर इथं आपण इथं सुक्कं वाटण करून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीमध्ये। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं सुद्धा लाल मिरचीचा वापर करू शकता सुकी भाजी करण्यासाठी। तर आपण याच्यात आता थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि छानपैकी परतून घेणार आहे। तर बाकीच्या अजिबात दुसरे मसाले आपण पावडर मसाले वापरले नाही। ते हिरव्या मिरचीमध्ये सुकी भाजी बनवतोय आपण मिक्स। तर फक्त अर्धा चमचा आपण इथं हळद पावडर टाकून घेतली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि 2-3 मिनटं आपण पुन्हा परत झाकण ठेवून, जेणेकरून आपण नंतर भाज्या टाकल्या त्या आपण वाफवून घ्यायच्या आपल्याला। तर मस्त अशा आपल्या भाज्या वाफल्या गेल्या तर बघू शकता। तर बटाटे वांग झाले तर वाफेवर छानपैकी शिजल्या जातं आणि बाकीच्या अगोदरच आपण अर्ध्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। 2-3 मिनटं छान असं मस्त परतून घेणारे मंद गॅसवर आपण, जेणेकरून मीठ टाकलं तर एकजीव होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं। बटाटासुद्धा छानपैकी आपला शिजला गेला तर बघू शकता तुम्ही। तर आपली भाजी आता रेडी झाली तर बघू शकता, झटपट होणारी मिक्स भाजी। चला तर डिशमध्ये काढून घेऊ। तर बघू शकता गरमागरम मिक्स भाजी आणि बाजरीची तीळ लावून भाकर छान अप्रतिम लागते। तर बघू शकता
तर तुम्ही सुक्की पण भाजी खूप सुंदर लागते आणि तुम्हाला पातळ आवडत असली तर पातळसुद्धा बनवू शकता. तर मी दोन्ही पण व्हिडिओ अपलोड केले, तर नक्की जाऊन बघा. तर चला, ह्या पद्धतीने भोगीला भाजी बनवू शकता तुम्ही. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.